वीणा अगं चहा आई कशी हुशार आहेस ग बाई माझी. येस 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 हनी, मी आत्ताच तुझ्यासाठी एक कोल्ड कॉफी करून आणतोस, काही काळजी करू नको. अरे जयंत ब्रो, कधी आलास तू? क्या बात है यार. कॉफी पिणार का? मी फर्स्ट क्लास कॉफी बनवतो बरं का. हा थांब घेऊनच येतो. थांब, आई आणतात चहा. हो का? ठीक आहे, प्लीज प्लीज बस ना प्लीज. संतोष दादांची भेट झाली, ऑफिसला निघाले होते. हो का? तू काय करतोस? हा मी तुम्हाला सांगतो की मी तो सकाळी सकाळी बायकोला छान कॉफी करून देतो, बायकोच्या साडीची इस्त्री करतो आणि तिला ऑफिसमध्ये सोडून येतो. आजी तू पण ना कमाल आहेस, काहीही बोलतेस. आमच्या आजीचा सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे, कमाल. हा बरं जयंत ब्रो, मला ना स्टार्टअप सुरू करायचं आणि असा तसा स्टार्टअप नाही बरं का, एकदम मोठावाला स्टार्टअप. हा माझ्याकडे ना 101 बिझनेस आयडिया आहे. तू ऐकशील ना तर वेडा होशील, वेडा. हा अरे रिअल इस्टेट पासून तर स्टॉक मार्केट पर्यंत सगळे आयडिया आहे आपल्याकडे, आणि त्याही एकदम भन्नाट. एकदा ऐकून तर बघ, वेडा होशील खरंच. हा आज बर्थडे आहे माझा. साधं सकाळपासून कोणी विश पण केलं नाहीये मला. आहे का कोणाच्या लक्षात? तू तर गप्पच बस, तू पण विश केलं नाहीयेस मला. ऍटलीस्ट जयंतने तरी मला भेटायला यायला हवं होतं. होणारा नवरा आहे ना माझा तो. एखादा असतं तर विचारलं असतं, जानू तुला काय खायला आवडतं, एखाद्या सुंदर स्पॉटवर फिरायला घेऊन गेला असता. आणि मग जोरात ओरडला असता, आय लव्ह यू जानू. असे असतात स्पेशल बर्थडे. आम्ही मस्त असे टायटॅनिक मधल्या हिरो हिरोईन सारखे बोटीवर फिरायला गेलो असतो. मग छान असे हात करून उभे राहिलो असतो. मस्त केक कट केला असता. त्यानंतर लंच आणि डिनर सुद्धा एकत्रच केला असता. आणि मग माझा फेवरेट पाऊस पडायला लागला असता. वा 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 वा, काय स्वप्न आहेत माझी. पण काय उपयोग, इथे कोणाला काहीच पडली नाहीये. मीच आपली सकाळपासून सगळ्यांना सांगते मला विश करा, मला विश करा, मला विश करा. जाऊ दे, इथे माझ्या घरच्यांनाच माझ्या बर्थडेचं काही पडलं नाहीये, तर त्याच्याकडून तरी काय अपेक्षा करू मी. मीच मूर्ख आहे. काय आहे तुझं, मला काहीच कळत नाही तू काय बोलतोयस ते. अरे अरे बोल ना. अरे देवा. ब्रो, आमच्या जानूचं फार मनावर घेऊ नको. हा ती अजून लहान आहे ना म्हणून. जयंतराव, जानवी जे काही बोलत होती सगळं ऐकलं का तुम्ही? त्यात काय आई, इट्स ओके. आई आज बाबा घरी नाही आहेत का? नाही, ते कामावर गेले ना.
आई मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्याशी? हा, मी कॉफी नंतर बनवतो ना. मी डायरेक्ट तुम्हाला ब्रेकफास्टला भेटतो. ओके, बाय बाय. ॲक्च्युली काय आई जर तुमची हरकत नसेल तर मी जान्हवीला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतो का? जान्हवीला बाहेर? आई तिचा आज बर्थडे आहे, सो मला वाटलं की, आणि कसं आहे की इतके दिवस आम्हाला एकत्र टाइम पण स्पेंड करता नाही आला. नाही म्हणजे आई तुम्हाला चालणार नसेल तर इट्स ओके, माझी काही जबरदस्ती नाही आहे. चहा. तुम्ही चहा घ्या. आलीच एका मिनिटात. हा, आलीच. ओके. विना, सिंचना कुठे? सिला तिला घेऊन ये. काय? अगं घेऊन ये म्हणते ना, काम आहे. घेऊन ये. जा ना पटकन. बाहेरच ये ग. अगं या ना पटकन. काय झालं? अगं जयंतराव आलेत ना, ते ना आपल्या जान्हवीला बाहेर घेऊन जायचं म्हणतात. कशी परवानगी द्यायची? अहो जाऊ द्या की, तुम्ही एवढं का टेन्शन घेताय आई? अगं असं कसं जाऊ द्यायचं? हे पण घरात नाहीये. यांना कळलं की आपण त्यांना न विचारता परवानगी दिली तर काय वाटेल त्यांना? काय वाटणार आहे आई? उलट बाबांना बरंच वाटेल. आपला होणारा जावाई आपल्या मुलीला वाढदिवसा दिवशी बाहेर कुठेतरी घेऊन जातोय, त्याचं बरंच वाटेल ना. आणि आई, आता लाड काही फक्त तुम्हीच करायचेत का? तिच्या आयुष्यात जयंतराव आलेत, त्यांनाही थोडे लाड करू द्या. अगदी बरोबर. अगं जान्हवीला जाऊ दे जयंत बरोबर, तेवढीच त्यांची ओळख वाढेल. तुला पण असंच वाटतंय? हो आई. अगं आता तर त्यांचा साखरपुडाही झालाय, तेवढाच वेळ मिळेल ना त्यांना एकमेकांना समजून घ्यायला. बरोबर आहे. आता तुम्हाला तिघींनाही तेच वाटते तर मग सांगते जान्हवीला तयार व्हायला आणि जयंतरावांना सांगते घेऊन जा. बरं आई, मी आनंदींना भेटून येते. जा, विचारपूस कर. आम्ही सगळ्यांनी विचारलं सांगा आणि सांभाळून जा आणि लवकर ये. येते. चालते बा इथून. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नसेल तर आमचं तोंड नाही, हात चालवायची वेळ आहे. साहेब असं करू नका साहेब. असं अचानक आम्ही कुठे जायचं? तुमच्या पाया पडतो साहेब. आमच्या नातूच्या चुकीची शिक्षा आम्हाला का देताय तुम्ही? आम्हाला असा घरावर आगमन देऊ नका साहेब. आजोबा शांत व्हा, रडू नका. मी बोलतो बाबांशी. ते काय म्हणतात? आता नाही, आता नाही. बाबा, अहो मी काय म्हणतो, एकदा ऐकून घ्या ना त्यांचं. चांगली माणसं आहेत होती. तू यामध्ये पडू नकोस. तुला माहित नाही काय झालं. आणि तुम्ही दोघं पुन्हा जर का इथं दिसलं तर गोळी खालील. निघा इथून. निघा. असं नका करू साहेब. हे पाया पडतो तुमच्या. आमच्या नातवाने पोळतीले पळून नेलं. आमचा काय दोष? त्याच्या चुकीची शिक्षा आम्हाला देऊ नका साहेब. आम्ही तुमच्या पाया पडतो. तुम्हाला माहित आहे हे प्रकरण किती गंभीर आहे? तुमचा नातू त्या पोरीबरोबर पळून गेला. त्या पोरीच्या आई वडिलांना काय वाटलं असेल याचा कधी विचार केलाय तुम्ही? तुमच्या नातवामुळे त्यांचं नातं आयुष्यभरासाठी खराब झालं. काल त्या पोरीचा बाप आमच्याकडे रडत आला होता. काय वाटलं असेल आम्हाला? किती वाईट वाटलं माहितीये तुम्हाला? तुमच्या ऐवजी तुमचा नातू असताना तर एवढं आम्ही गोळी घातली असती. एखाद्या घरची लेक कुणाचा हात धरून पळून जाते
तर त्या पोरीच्या आई वडिलांना काही यातना होत असतील, काही दुःख होत असतील, याची काही कल्पना आहे तुम्हाला? आमचे आप्पा गेली 30 वर्ष या खुर्चीत खेळून बसले. किती? 30 वर्ष. काय नाही त्यांच्याकडे, सांगा ना मला. काय नाही त्यांच्याकडे? गाडी, बंगला, पैसा, नोकर चाकर सगळं काही आहे. तरी तरी आज आज ते स्वतःच्या हाताने एक घास सुद्धा खाऊ शकत नाही. आणि ते फक्त आणि फक्त ह्या प्रेमामुळे झाले. मुळात प्रेमात पडणं हेच चुकीचं आहे. त्यामुळे आमच्या घरात प्रेमाचा विषय काढणं हा गुन्हा आहे. एक आजी आजोबा म्हणून तुम्ही तुमच्या नातवाला शिकवू शकला नाही, शिस्त लावता आली नाही तुम्हाला, त्याचीच ही शिक्षा आहे. उद्या जर का आमच्या मुलाने असं काय केलं तर आम्ही स्वतःच्या हाताने त्याच्या छातीत गोळ्या घालू. चालते तेव्हा आमच्या नजरेसमोरून ललिता यांना जायला सांगा. तर आणखीन आम्ही सहन करू शकत नाही. काका या तुम्ही. निघा. विश्व विश्व तुझ्या प्रेम प्रकरणाबद्दल जर का तुझ्या बाबांना कळलं ना, ते जीव देतील रे. जान्हवी तयार होते, येईलच इतक्यात. थँक्यू आई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. बट डोंट वरी आई, मी तुमचा विश्वास मोडणार नाही. रात्री 9च्या आत जान्हवीला सेफली घरी आणून सोडे. तुम्ही बसा, मी बोलवतेच. एवढं का रेसलेस वाटते आज मला? कसली भीती वाटते एवढी? भावनाताई पण नाही आज घरी. त्यात हा मॅड पण माझा फोन उचलत नाही. जानू, काय आहे? अगं जानू, झाली का तयार? किती छान दिसतेस. अगं जयंतराव वाट पाहतायत, चल लवकर, चल चल. निघायचं आपण. आई येतो, आणि काळजी करू नका, मी वेळेत येईन. आजी येतो. सांभाळून जा रे बाळा. हो. वाटेत नीट वागा, जास्त बोलू नकोस बाई. मोजकच बोल, चांगलं बोल. हं? होय. तुझा रेडिओ जरा बंद ठेव. त्यालाही जरा बोलू दे. हो ग आजी. चल चल चल.
वेळ दे हा. जानू मज्जा करा. येतो. फिरायला सोबत फिरायला गेलेत. आनंदी, बरं झालं आनंदी बाहेरच आहे. माझी आणि त्यांची भेट होईल. काय करू? कशी जाऊ आता मी आत? ही इथे बाहेर का थांबली? तिला आत जायचंय वाटतं. कोणाचं घर असेल हे? हाय मॅडम. नाही नाही, तुम्ही रागवू नका. मी सहज जात होतो, तुम्ही दिसला म्हणून थांबलो. काही मदत करू का तुमची? तुम्ही असं का थांबला इकडे? मला माहितीये तुम्ही खोटं बोलताय. आता अंजली अंजली करून माझ्याशी बोलायचं कारण शोधणार ना? का मला त्रास देताय? निघा बरं इथनं. नाही नाही मॅडम, मला त्रास नाही द्यायचा आहे. उलट जो त्रास दिला आहे त्याची भरपाई करायची आहे. तुम्ही सांगा ना, तुम्हाला काही टेन्शन आहे का? असेल सांगा ना, मला खरंच मदत करायची आहे तुमची. हे बघा, मला तुमची आणि तुमच्या मदतीची अजिबात गरज नाहीये. तुम्ही निघा इथनं. नमस्कार काका. कोण तुम्ही? आम्ही विश्वाचे मित्र आहोत. मी मन्या, मनीष. मी गौरव आणि मी आकाश. बस हो काका. नाही ठीक आहे काका. बसा. थँक्यू काका. ललिता, विश्वाचे मित्र आलेत, त्यांच्यासाठी काही थंड आणा. तुम्ही यायच्या आधी कळवलं असतं, तुम्हाला घ्यायला गाडी पाठवली असती. काय हरकत नाही काका. म्हणजे आम्ही बस मधून येताना खूप एन्जॉय केलं आणि तसंही तुमचं गाव पाहता आलं आम्हाला. अरे वा. मग कसं काय वाटलं आमचं गाव? सुंदर आहे ना? एकदम फर्स्ट क्लास काका. हो काका. नमस्कार काका. घ्या घ्या घ्या, संकोच बाळगू नका. घ्या. काकू, विश्वा कुठे दिसत नाहीये. त्याचा फोनही ऑफ लागतो. विश्वाचा फोन स्विच ऑफ आहे. हो काका, आम्ही पण कधीपासून ट्राय करतोय. मीच बंद केला फोन त्याचा. अभ्यास करतोय ना, डिस्टर्ब नको व्हायला म्हणून. बरं केलंस. मला सांगा, आमचा विश्व अभ्यास कसा करत आहे? अहो, विश्व अभ्यासात खूप हुशार आहे. आम्हाला काही डाऊट असला ना की आम्ही त्यालाच विचारतो. तो आहे म्हणून तर आमचा अभ्यास होतो. काका, विश्वा कॉलेजला कधी येईल हो?
तो तर म्हणाला अभ्यासाच्या तयारीला आलो आणि तुम्ही म्हणताय की कॉलेजमध्ये कधी येणार? काय भानगड काय? हं? त्याचं काय आहे काका? अहो त्याचा अभ्यास होत असेल हो इथे, पण आमचा नाही होत ना. तो असला की अभ्यासात मदत होते आम्हाला. काय रे? हो काका, आणि तो नसला की कॉलेजमध्ये पण खूप बोर होतं. पाहिलं का ललिता, आपला मुलगा किती हुशार आहे ते. त्याच्याशिवाय त्याच्या मित्रांचं पान हलत नाहीये. शेवटी मुलगा कोणाचा आहे? विश्वा, तुझे मित्र आलेत. गौऱ्या म्हणे आख्या या वर या. हो हो आलोच. विश्वा, तुझे मित्र लांबून आलेत. 2-1 दिवस त्यांना राहायलाच सांग. हो बाबा. जा बाळा, जा. ते प्या. हो हो जा जा बाळा. त्यांच्या जेवणाची तयारी करा. अहो मॅडम, मगापासून बघतोय तुम्ही त्या बंगल्याकडे बघत फक्त उभे आहात. तुम्हाला काही टेन्शन वगैरे आहे का? असेल तर सांगा ना. मला खरंच आवडेल हो मदत करायला. हो मी सांगितलं ना तुम्हाला, मला तुमच्या मदतीची काहीही गरज नाहीये. मग का माझं डोकं खाताय? जा ना प्लीज. नाही नाही मॅडम, मी जातोच, पण तुमची मदत केल्यावरच. सांगा ना मॅडम, काय प्रॉब्लेम? ठीक आहे, तुम्हाला माझी मदत करायची आहे ना? बघू कशी मदत करता ते. हां, आधी प्रॉब्लेम तर सांगा. हा जो बंगला आहे ना, त्या बंगल्यात जायचंय मला, पण या सिक्युरिटीमुळे मला या बंगल्यात जाता येत नाहीये. त्यामुळे दुसरा मार्ग शोधावा लागणार. सांगा कशी जाऊ मी आत? माहिती होतं मला नाही जमणार तुम्हाला. आता झालं असेल तुमचं तर प्लीज निघा इथनं. मॅडम चला. कुठे? बसा ना तुम्ही. बंगल्यात जायचंय ना तुम्हाला, मग चला. एक काम करा, तुम्ही पुढे चालत या, मी मागून बाईकवर येतो. चला. या मॅडम. हे बघा, ही बंगल्याची भिंत आहे, ही शिडी आहे. ही शिडी सोडून तुम्ही बंगल्याच्या आत जाऊ शकता. दादा ऐका ना, एक मदत हवी होती तुमची. बोला की. 2 मिनिटासाठी तुम्ही शिडी देऊ शकता का? शिडी? हो, म्हणजे माझा खूप अर्जंट काम होतं. एक कंपाऊंडवर चढायचं होतं मला. ते झालं की मी तुम्हाला लगेच आणून देतो. प्लीज प्लीज. अहो पण आमचं काम चालू आहे ना. नाही नाही बरोबर आहे, पण मी बोलू ना, लगेच आणून देतो. 2 मिनिटाचाच काम आहे दादा, प्लीज बघा ना. ठीक आहे, घेऊन जा, पण लगेच आणून द्या. हो नक्कीच, विषय घेऊ. हां. थँक्यू. अहो मॅडम, कसला विचार करताय? घाबरू नका, तुम्ही अजिबात पडणार नाही. आणि तसंही मी शिडी धरून उभाच इकडे. या. अहो या मॅडम, टेन्शन नका घेऊ. अहो मी आहे ना मॅडम.
इतका वेळ तुम्ही बंगल्याच्या बाहेर उभ्या होत्या ना, आता शिडी समोर तर कशाला विचार करताय? या या या. अहो बिंदास चला मॅडम, या. अहो मॅडम, अहो चला ना, सांगतो मी, पटकन चला, तुम्हाला जायचंय ना. या 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 या. घाबरू नका, मी आहे धरलंय या, चढा तुम्ही बिंदास. वा, घरी कोणाचा तरी रेडिओ नॉन स्टॉप फुल व्हॉल्यूम मध्ये चालू होता, आणि आता बघा, पिन ड्रॉप सायलेन्स. विचारणार नाहीयेस आपण कुठे चाललोय ते? त्यात काय विचारायचं? आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ, छानसा डिनर करू. हाच प्लॅन आहे ना तुझा? अरे हे घे. डोळ्यावर बांध. का? अरे डोंट वरी, मी आहे ना तुझ्यासोबत. बांध. घे. ट्रस्ट मी. आता निघूया आपण. ओके. आनंदी, 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 तुम्ही कसं आहात? हा? मी ठीक आहे भावना. मला सांगा, हे सगळे कपडे घेऊन तुम्ही कुठे चालला होता? हे कपडे मी वाळत घातले होते. पण ही सगळी कामं तुम्ही का करताय? दुसरं कोणीतरी करेल ना. नाही भावना, रवी अंकल आणि ते आजी आहे ना, ते म्हटले की हे सगळी कामं मी करणार. शी, काय माणसं आहे ती. पुरुषच्या मुलीकडनं एवढी कामं कोण करून घेत? भावना, मला तुझी खूप आठवण येते. आनंदी, 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 कुठं उलटली काय माहिती? आनंदी, ए आनंदी, दिसते एवढीशी, पण नाकात दम आणून ठेवले माझ्या. आता कुठे गेली काय माहिती? आनंदी, आनंदी. एवढा वेळ लागतं मॅडम ना? मॅडम, हो मॅडम, जाऊ दे मीच बघतो. ओ दादा, अहो द्या ना आमची सीडी. काम अडकली तिकडं. 5 मिनिटं द्या ना. हो, माझा मित्र आत गेलाय, तो आला की मी देतो शेडी तुम्हाला. अहो कामं अडकलीत आमची तिकडे. अहो नाही, बरोबर आहे, पण बघा ना, तो अडकेलो आत. तुम्ही नाही नाही, ते मला काय माहिती अहो नाही. दादा, असं काय करताय? अहो तो आत अडकेलो होतो, येणार कसा बाहेर? अहो ते तुम्ही बघून घ्या. हो दादा. मॅडम, हो मॅडम. एवढा वेळ का लागतो?
पकडलं नसेल ना यांना? मेन गेटनी बाहेर काढलं असत. जयंत प्लीज आता तरी सांग ना, कुठे आहोत आपण? मी मगासपासून विचारतेय तुला. मला ना आता भीती वाटायला लागली. प्लीज सांग ना. बघायचंय तुला? हो. काढ ती पट्टी. काय हे? कुठे आहोत आपण? हवेत. हा? जमिनीपासून 12,000 फुटांवर. कसं काय? प्रायव्हेट जेटमध्ये. प्रायव्हेट जेट? चांदी चांदी. चांदी. पाणी घे. जयंत आपण आपण खरंच प्रायव्हेट जेट मध्ये आहोत? जयंत मला ना विश्वासच बसत नाहीये. मी खरंच आकाशात आहे. हा, मला खूप भारी वाटतंय. जयंत तुला माहितीये, आम्ही ना लहानपणी जेव्हा अंगणात खेळायचो ना, तेव्हा वरून असं विमान जात असायचो. तेव्हा त्या विमानाकडे बघून आम्ही जोरात ओरडायचो, टाटा. ते करताना खूप मजा यायची आम्हाला. आणि आज आज मी स्वतः विमानात बसून आकाशात उडते. खूप मज्जा येते मला. खरंच खूप भारी आहे. रिलॅक्स. तू उभी काय आहेस? बसून घे. मला तर आत्ताच हनीमूनला आल्यासारखं वाटतंय. काही म्हणालीस का? हा? नाही, काही नाही. मी अशी पहिल्यांदाच प्रायव्हेट जेट मध्ये बसले ना, त्यामुळे काय बोलावं सुचतच नाहीये मला. इट्स ओके. So, choose. थँक्यू. Welcome. बाई 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 बाई. काय काय भवाने? हा? हिम्मत कशी झाली तुझी इथे यायची? माझ्या साड्या आणि माझ्या साड्या तू काय घेतल्या? आणि काय ग इथं का आलीयस तू? तुझ्या आई वडिलांना जेलची हवा खाऊन पुरेसं झालं नाहीये का? का तुझ्या टाळक्यात प्रकाशच पडला नाही अजून? म्हणून चोरासारखी हिला भेटायला आलीस ते? तुला बोलून काय उपयोग म्हणा? हे सगळं ना ह्या कार्टीनच केलं असेल.
मी हिच्याकडे आता बघितलंच पाहिजे, हो की नाही? चांगली ना, तिला आता बदलवूनच काढते. काय गय? प्लीज प्लीज त्यांना काही बोलू नका. प्लीज काही बोलू नका. आणि मोठी काळजी करणारी. चल निघ आताच्या आता इथून. चालती हो इथून. नाहीतर मोठा तमाशा करेन ना मी. हा थांब, तू असे ऐकणार नाहीस. सिक्युरिटी सिक्युरिटी इकडे या. हो मॅडम. मॅडम मॅडम काय? हिला आत कोणी सोडलं आणि कसं आली ती आत? पगार वाढवायचा ना, नोकरी टिकवायची का? हिला आत कोणी सोडलं? आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढायचं. चल पटकन बाहेर काढ. भावना आहे, जा तू इथून. हात नको लावसा तिला. सांगितलं ना आता तिनं तुला. चल निघ. भावना आहे, तू प्लीज जा इथून. निघ म्हणते ना. चल चल. हो चला हो मॅडम, प्लीज बाहेर निघा. काय बाई आहे, बिनधास्त या काढीसाठी घरात घुसली. अरे केवढा वेळ झाला थांबलोय मी. गेल्यात कुठे मॅडम? मॅडम मेन गेटनेच बाहेर आल्या. स्मार्ट आहेत मॅडम. मॅडम तुम्ही इतका वेळ काय करत होता? ते नाही नाही नाही, थँक्यू वगैरे बोलायची गरज नाही आहे. असं कसं? तुम्हाला थँक्यू म्हणलंच पाहिजे मी. तुम्ही खूप मदत केली आहे माझी. हो नाही, पण आता एक रिक्वेस्ट आहे, प्लीज यापुढे माझा पाठलाग करू नका. लक्ष्मी, ए लक्ष्मी. कमाल आहे श्रीनिवासूची. जाताना लक्ष्मी, येताना लक्ष्मी, सारखं आपलं लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. जसं काही या घरात तुमच्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नाहीये. लक्ष्मी आणि निवास बस. या तुम्ही इतक्या लवकर कसे आलात? अगं आपली जानूचा वाढदिवस आहे ना, म्हणून ठरवलं होतं की सकाळी लवकर ऑफिसला जायचं, पटापट काम उरकायचं आणि हाफ डे टाकून घरी यायचं. तसा घरी आलेलो आहे. हे बघ लक्ष्मी, मी आता बाहेर जाऊन जानूच्या आवडीचा केक घेऊन येतो. तू मस्त पैकी काहीतरी गोडधोड बनव. म्हणजे जानू कॉलेजमधून यायच्या आधी आपण सगळी तयारी करून ठेवूया आणि ती आली की तिला सरप्राईज देऊया. कशी वाटली कल्पना? छानच आहे. म्हणजे जानूला आवडेलच. पण ते काय झालंय ना की जयंतराव आले होते. हा मग जानूचा वाढदिवस आहे ना, म्हणून ते तिला बाहेर घेऊन गेले. बाहेर घेऊन गेले म्हणजे? अगं असे कसे बाहेर घेऊन गेले? तू त्यांना परवानगी दिलीस? हो नाही, मी म्हणजे वीणा आणि भावना मला म्हणाला की आता त्यांनी असं दोघांनी बाहेर जायला पाहिजे, तर एकमेकांबरोबर वेळ घालवतील ना. मग मलाही पटलं ते. लक्ष्मी, मला ना तुझं काही कळतच नाही. म्हणजे आधी जयंतराव एकटे आहेत, त्यांच्या कुटुंबात कोणी नाही असं म्हणून तूच लग्नाला नकार देत होतीस ना, आणि आता त्यांनी विचारलं म्हणून तू परवानगी दिली. आपल्या जानूला एकटीला पाठवलंस त्यांच्याबरोबर. काय हे? म्हणजे आता लग्न तर होणारच आहे ना. म्हणजे आता जरा एकमेकांबरोबर वेळ घालवतील तर एकमेकांना म्हणजे आवडीनिवडी कळतील, एकमेकांना समजून घेऊ शकतील. म्हणजे मग ते पुढे संसाराला उपयोगी पडेल ना. आणि तुम्हाला सांगू का, असे ते जयंतराव आले आणि जान्हवीला घेऊन नाही गेले. त्यांनी रीतसर परवानगी मागितली. हो. आवडतेच काय, मी गंमत करत होतो. खरं सांगू का, मला वाटतं याचा उपयोग त्या दोघांनी एकमेकांना समजून घेण्यापेक्षा तू जयंतरावांना समजून घेण्याकरता जास्त होईल. अगं म्हणजे बघ ना, जयंतरावांची चौकशी केलीत का, जयंतरावांची चौकशी केलीत का असं 4-4 वेळा विचारण्यापासून, अवघडल्यासारखं जयंतराव म्हणण्यापासून आता जयंतला कुटुंबाचा सदस्य करून घेण्यापर्यंत गाडी पुढे गेली आहे तुझी.
खरं आहे हो तुमचं. खूप लाघवी येते. कधी आपल्या कुटुंबाचा भाग झालाय मला तर कळलंच नाहीये बाई. अहो, तुम्हाला विचारल्याशिवाय परवानगी दिलीये. खरंच रागवला नाहीत ना तुम्ही माझ्यावर? लक्ष्मी, मी तुझ्यावर कधीतरी रागावू शकतो का? अगं, तू जेव्हा अशी गोड हसून लाजतेस ना, मला खूप आवडतेस. अगदी दिशीतल्या लक्ष्मीसारखी दिसतेस. अहो, तुमचं आपलं काहीतरीच हा. अरे 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 श्रीनिवासा, तुमच्या मुलीचं लग्न आहे आता. तुमच्या लग्नाला झाली आता 35 वर्ष. पुरे आता, विसरू नको. लक्ष्मी, एक कप चहा मिळेल का ग? अहो, मिळेल का काय विचारताय? करते ना. आलं घालू ना? थोडं जास्त. हो, आलेच हा. अगं, काय ग, तू केव्हा आलीस? आणि हे काय, डोळ्यात पाणी का? काय झालं ग? तू आनंदीला भेटायला गेली होतीस ना? मग भेट झाली ना? बोललीस तू तिच्याशी? हो आई, मी बोलले त्यांच्याशी. तुझी तिची भेट झाली, तू तिच्याशी बोललीस, तरी पण रडतेस का मग? आई, आनंदींची अवस्था खूप वाईट आहे ग. म्हणजे ती लोक त्यांचे खूप हाल करतायत. मला ना त्यांच्याकडे बघवत नव्हतं ग. तुला माहितीये, आनंदी कपड्यांचा ढीग घेऊन चालत होत्या. मी त्यांना विचारलं, तुम्ही असं का चालताय कपड्यांचा ढीग घेऊन? तर मला म्हणल्या, घरातली सगळी कामं यापुढे मीच करायची असं सांगितलंय मला. अरे देवा, त्यांच्याकडनं सगळी कामं घरातली करून घेतात ग ते. एवढ्याशा जीवाला इतका त्रास देत आहेत ते? मला त्यांचे हाल नाही बघवत आहेत. तुला माहितीये, त्यांनी मला एकदा सांगायचा प्रयत्न केला होता. त्या मला म्हणत होत्या की मला भूक लागलीये, मला खायला देत नाही ते. पण मला असं वाटलं की त्या दिवशी काहीतरी झालं असेल म्हणून त्यांना जेवायला दिलं नसेल. पण तसं नाहीये. ती माणसं रोजच आनंदींना उपाशी ठेवतात ग. काय सांगतेस? अरे देवा, पण आश्चर्य वाटतंय ग मला. नाही म्हणजे त्या लोकांच्या मनात किती राग असला, काही असलं तरी शेवटी सुपर्ण आत्या आनंदीची, ती असं कसं वागू शकते? आई, ती माणसं ना खूप वाईट आहे. ते फक्त आणि फक्त त्रास देत आहेत आनंदींना. आणि मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघतेय, काय घडतंय ते मला कळतंय, तरी मी आनंदींसाठी काही करू शकत नाहीये ग. भावना, रडू नकोस. तुझं दुःख कळतंय मला भावना. पण हे बघ, जेव्हा गोष्टी आपल्या हातात नसतात ना, तेव्हा देवावर विश्वास ठेवायचा असतो. देव सगळं पाहत असतो आणि तोच आपल्याला मार्ग दाखवतो बघ. तू नको काळजी करूस बाळा, सगळं ठीक होईल.